विजयादशमीचं सोनं. लेखक आणि अभिवाचक विशाखा कुलकर्णी. विजयादशमीचं सोनं. आज विजयादशमीचा दिवस होता. घरात सगळ्यांची लगबग चालू होती. सगळ्या घराची साफसफाई केली होती. अंगण झाडून स्वच्छ केलं होतं. आजी स्वयंपाकाची तयारी करण्यात गुंतली होती. नेहा अंगणात तुळशीची पूजा करत होती. छोटा विराजस आईची पूजा बघत होता. खरं तर त्याला काहीतरी विचारायचं होतं, पण तो आईची पूजा होण्याची वाट बघत होता. नेहाची पूजा संपली. तिने तुळशीला नमस्कार केला आणि घरात जायला वळली. तेवढ्यात, आई, आपण रावण का जाळतो? विराजसने विचारलं. नेहाने चमकून मागे बघितलं आणि विचारलं, म्हणजे? मगाशी बाबा गाडी धुवत होते ना, तेव्हा शेजारचे काका आले आणि त्यांनी विचारलं की रावणाला जाळायची तयारी झाली का म्हणून. सांग ना, रावणाला का जाळतो आपण? विराजसने विचारलं. आधीच नेहा गडबडीत होती. त्यात अचानक हा प्रश्न आल्यामुळे नक्की काय बोलावं ते तिला समजेना. हे बघ विराजस, मी आत्ता गडबडीत आहे. तू बाबांना विचार जा बरं. आत्ता माझ्या कामात लुडबुड करू नकोस. नेहाने तात्पुरता विषय टाळला आणि ती आत गेली. तेवढ्यात बाबा आवरून बाहेर आले. त्यांच्या हातात झेंडूच्या फुलांच्या माळा होत्या. त्यांनी खिडक्यांना त्या माळा लावायला सुरुवात केली. विराजस बाबांकडे गेला आणि त्याने परत तोच प्रश्न विचारला. बाबा, आपण रावण का जाळायचा? अरे, परंपरा असते ती, बाबा म्हणले. परंपरा? जाळण्यात कसली परंपरा? विराजसने विचारलं. अमितला त्याला काय उत्तर द्यावं हे कळेना. खरं तर अमितलाही याचं उत्तर माहीत नव्हतं. काहीतरी करून विषय टाळायचा म्हणून तो विराजसला म्हणला, जा आजोबांकडून माळ घेऊन ये. मला खिडक्यांना आणि दाराला लावायच्या आहेत. नाही, मी नाही जाणार. मला आधी सांगा की आज रावण का जाळायचा, त्याच्याशिवाय मी जाणार नाही. हे सगळं आजोबा आतून ऐकत होते. त्यांना विराजसचं कौतुक वाटलं. अनेक लोक केवळ आधीपासून चालत आलं आहे म्हणून एखादी परंपरा पाळत असतात. कधी हे का करायचं हे कधीच विचारत नाहीत. पण विराजस मात्र हे विचारत होता. त्याला योग्य उत्तर द्यायला हवं असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी विराजसला हाक मारली. विराजस आत गेला. काय रे, काय विचारत होतास बाबांना? आजोबा, आज आपण रावणाला का जाळतो? रावण वाईट होता हे माहितीये, पण आपण त्याला जाळतो म्हणजे आपणही वाईटच नाही का? विराजसने विचारलं. आजोबा हसले आणि म्हणले, अरे, आपण रावणाला जाळतो म्हणजे त्या माणसाला नाही, तर त्याच्या आतल्या अहंकाराला, वाईट विचारांना जाळतो. आज दसरा आहे. आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येकामध्ये थोडाफार रावण लपलेला असतो. तो म्हणजे राग, लोभ, मत्सर, आणि त्यालाच आज संपवायचं असतं. बघ ना, तू जेव्हा आईबाबांकडे हट्ट करतोस, रागावतोस, तेव्हाही थोडासा रावण डोकावत असतो. पण जेव्हा तू मैत्रेयी ताईला मदत करतोस, आजीला मदत करतोस, तेव्हा श्रीराम तुझ्यात जागा होतो की नाही? विराजसचे डोळे मोठे झाले. तो हळूच म्हणला, म्हणजे आजोबा, रावण जाळणं म्हणजे आपल्या आतल्या वाईट गोष्टींना जाळणं का? अगदी बरोबर, आजोबा म्हणले. तेवढ्यात मैत्रेयी हातात एक पाटी घेऊन आली आणि आनंदाने आजोबांना म्हणली, आजोबा, हे बघा, मी पाटीवर सरस्वती काढली. तुम्ही काल शिकवली होती ना, जमली मला काढायला. अरे वा, छान हो, छान बाळा. चला आता तिची पूजा करूयात, आजोबा आनंदाने म्हणले. मग विराजस आणि मैत्रेयीने चौरंग ठेवला. त्यावर छान कापड अंथरलं. त्यावर ती पाटी ठेवली आणि एक छान पुस्तकही ठेवलं. मग दोघांनी मिळून त्याची पूजा केली.
आज सुट्टी असल्यामुळे दोघंही खेळण्यात दंग झाले. मग गप्पा, गोष्टी, जेवण, थोडी झोप यात दिवस मस्त गेला. संध्याकाळी नेहाने दोघांना उठवलं. चला मुलांनो, उठा, तयार व्हा, थोड्या वेळात आपल्याला सोनं वाटायला जायचंय. दोघेही उठले, आवरून नवीन कपडे घालून तयार झाले. नेहाने मग त्यांना थोडी थोडी आपट्याची पानं दिली. ते बघून मैत्रिणीने विचारलं, आपण दरवर्षी आपट्याची पानं तोडून सोनं म्हणून का देतो? आम्हाला तर शाळेत शिकवतात की झाडं तोडू नयेत. मग ही प्रथा चुकीची नाही का? तेवढ्यात आजी म्हणली, बरोबर प्रश्न विचारलास हो. तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे. आजच्या दिवशी आपण एकमेकांना सोनं वाटतो. ही आपट्याची पानं सोन्यासारखी मानली जातात. म्हणून आपण ही पानं देतो आणि म्हणतो, सोनं घे, सोनं दे. पण साधी हिरवी पानं सोनं कशी होतात? विराजसने चटकन विचारलं. आजी शांतपणे समजवू लागली, खूप जुनी गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी कौत्स्य नावाचे एक ऋषी होते. त्यांनी आपले गुरु ऋषी वरतंतू यांच्याकडून सर्व विद्या घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या गुरूंना मी काय गुरुदक्षिणा देऊ असं विचारलं. गुरूंनी सुरुवातीला नकार दिला, पण शेवटी त्यांनी 14 कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी केली. कौत्स्य ऋषी धनाच्या देवतेकडे म्हणजे कुबेराकडे गेले. कुबेराने ही मागणी पूर्ण करण्यासाठी आपट्यांच्या पानांचं सोन्यात रूपांतर केलं. त्या दिवसापासून आपट्याची पानं सोनं म्हणून देण्याची प्रथा पडली. म्हणूनच आपण ही पानं एकमेकांना देतो, समृद्धी, सौभाग्य आणि शुभेच्छांचं प्रतीक म्हणून. मैत्रिणीने हळूच पानं हातात घेतली. म्हणजे याचा अर्थ फक्त पैसा नाही, तर धन, शक्ती आणि ज्ञान ह्या तिन्ही गोष्टी आपण एकमेकांना देतो ना? हो ग बाळा, आजी म्हणली. या दिवशी महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या 3 शक्ती देवतांचं स्मरण सुद्धा केलं जातं. आपट्याची पानं यांचंही प्रतीक आहेत. समृद्धी, शक्ती आणि ज्ञान हे आयुष्य सोन्यासारखं उजळवतात. विराजसने आपट्याचं पान हातात घेतलं आणि म्हणला, पण हे आपट्याचं पान नाहीच मुळी. ते तर खूप मोठं असतं. आमच्या शाळेच्या बाहेर विकत होते तेव्हा मी बघितलं. आई म्हणली, अरे ती आपट्याची पानं नसतात, ती कांचन झाडाची पानं असतात. आपट्याची पानं छोटी अशी एकदम बारीक असतात. लोक कांचनची पानं म्हणून आपट्याची पानं विकतात, जे एकदम चुकीचं आहे. मैत्रिणीने काही क्षण विचार केला आणि मग ठाम आवाजात म्हणली, परंपरेचा हेतू समजला, पण पानं तोडण्यापेक्षा आपण लहान रोपटी देऊयात ना सगळ्यांना. त्यातून नवं झाड उभं राहील, सावली देईल, हवा शुद्ध करेल. तेच तर खरं सोनं असेल ना. आईच्या डोळ्यात चमक आली. वा, किती छान विचार केलास ग. परंपरा ठेवूयात, पण काळानुसार तिला नवा अर्थ देऊया. संध्याकाळी अंगणात रावणाचा पुतळा उभा राहिला. सगळं कुटुंब एकत्र जमलं. पुतळा जळताना विराजसला आजोबांनी सांगितलेलं आठवत होतं. तो मनाशी ठरवत होता, मी यावर्षी कमी रागवेन, हट्ट करणार नाही, सगळ्यांशी चांगला वागेन. तेवढ्यात मैत्रिणीने तिच्या मैत्रिणीच्या हातात छोटीशी कुंडी ठेवली. त्यात आपट्याचं नवं रोप होतं. त्या दिवशी सगळ्यांना उमगलं की दसरा म्हणजे फक्त रावणाचा पुतळा जाळणं किंवा आपट्याची पानं वाटणं नव्हे, तर दसरा म्हणजे आपल्या अहंकारावर विजय मिळवणं, ज्ञान सद्गुणांचं सोनं वाटणं आणि निसर्गाचं रक्षण करणं. परंपरा फक्त चालवायची नाही, तिला नवा अर्थ देत पुढच्या पिढीकडे पोचवायची. हेच खऱ्या अर्थानं विजयादशमीचं सोनं आहे.